आपल्या समोर येते पूजा गोपालन. आले रे आले रंगवाले, आले रे आले रंगवाले, होळी रे होळी पूर्णाची पोळी, होळी रे होळी पूर्णाची पोळी. नेसते पैठणी चोळी ग आज होळी ग. 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 मी राणी ग राजाची नथ घाली ते सर्जाची. मी राणी ग राजाची नथ घाली ते सर्जाची. गजटी ग मोठ्या दर्जाची मोहन माळ ग मर्जीची. गजटी ग मोठ्या दर्जाची मोहन माळ ग मर्जीची. लावीते हे लावीते कुंकू खाली ग आज होळी ग. लावीते कुंकू खाली ग आज होळी ग. नेसते पैठणी चोळी ग आज होळी ग. नेसते पैठणी चोळी ग आज होळी ग. घरी आली मावळण लई गुणाची गवळण. घरी आली मावळण लई गुणाची गवळण. हिन दळील दळण अन सारविले अंगण. हिन दळील दळण अन सारविले अंगण. काढीते मी रांगोळी ग आज होळी ग. काढीते मी रांगोळी ग आज होळी ग. नेसते पैठणी चोळी ग आज होळी ग. नेसते पैठणी चोळी ग आज होळी ग. यांना सुपर अम्मा म्हणजे काय? तिला कळलं असेल. आपको समझ में आया? यांना सुपर मीन्स कितना सुपर गाया आपने. खूप छान तू सुरुवात केलीस. अप्रतिम. तू ज्या पद्धतीने दिसतेस ते हा सगळा तुझा महाराष्ट्रीयन पेहराव, त्यामध्ये तू मला कुठेही पूजा गोपालन वाटत नाही आणि तुझ्या गाण्यामधून तर अजिबातच नाही वाटलीस. ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. मागच्या वेळी जे तुझ्या बाबतीत आम्ही दोघांनी 2 वेळेला तुला जे सजेस्ट केलं होतं की तू गाताना शब्द तुझे क्लिअर असू दे अजून, त्याच्यावर पूर्णपणे काम केलेलं आत्ता मला जाणवलं. आणि मला असं पण जाणवलं की जे तू शब्द गातीयस ना त्याच्यासाठी जो एक आनंद पाहिजे ना स्वभावामध्ये, किंवा आपण ते गाणं गाताना त्याचा अर्थ माहिती पाहिजे आणि तो अर्थ समोरच्या माणसापर्यंत पोहोचला पाहिजे. ते पण मला खूप आवडलं. ओव्हरऑल तुझं गाणं खूप छान झालं. व्हेरी गुड. सो मच सर. थँक्यू. क्या बात आहे पूजा, क्या बात आहे. गाणं गायल्यानंतर जे काही ॲटमॉस्फिअर क्रिएट व्हायला लागतो ते खूप छान झालं. त्यामुळे मला जास्त आनंद झाला. आणि माझं एक मत आहे की सोपं सुद्धा गाणं जास्त अवघड असतं गायला. कारण ते वर जरी सोपं दिसत असलं तरी ते गायला खरंच अवघड असतं. आणि या गाण्याचा जो थाट आहे साधारण तो एक साधारण लोकसंगीताचा थाट या गाण्याचा आहे. त्या मानाने मला तू खूपच ते छान पॉलिश्ड गायल्याचं असं वाटलं. मला खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. आणि तू ते म्हण बरं वज्रटिका. गजटिका. वज्रटिका. वज्रटिका? हा वज्रटिका आभूषणाला म्हणतात वज्रटिका. तेवढा मला शब्द फक्त खटकला. आणि दारा दा 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 तो ती जी ग्रेस होती ती ग्रेस शेवटी मला खटकली. पण तू गाणं चांगलं गायलं. म्हणजे हे मी का सांगतोय, सोपं असून ते चुकायला नव्हतं पाहिजे म्हणून. पुढे ते दुसऱ्या अंतरामध्ये ळळ खूप होते ते तू छान गायलेस. रांगोळी. म्हणजे तू गात असताना आमच्या शब्दांकडे जास्त लक्ष असतं की हे तिला जमेल का नाही, ती तिला जमेल की नाही. कारण ती आमची इच्छा आहे की शब्दांमुळे तू मागे पडू नये म्हणून.
ऑल द बेस्ट. सुपर. Thank you. मस्त गायली. दिलाय अजयनी. अतुलनी पण दिलाय. थँक्यू सर. तुम्ही तिकडे होळी कशी सेलिब्रेट करता? इट इज नॉट सेलिब्रेटेड दॅट बिग. या. ओके. आय थिंक तो रंगपंचमी पण त्या पद्धतीने तिकडे नसेल. गणपती उत्सव तिकडे होतो बऱ्यापैकी. नवरात्र पण नाही फार ऐकण्यात नाही माझ्या. पण गणेशोत्सव आणि बाकी पोंगल म्हणजे त्यांच्यासाठी एव्हरीथिंग लाईक सगळं एकत्रच येते. म्हणजे ह्या गोष्टीचा खरं तर आपल्याला अभिमान असायला हवा. ज्या फ्रिक्वेन्सीने एका महिन्याला 2-2, 3-3 सण वगैरे किंवा महिन्या पाठोपाठ एक सण येत राहतो ना, एवढं महाराष्ट्रातच आहे आय थिंक. आणि या गोष्टीचा आपल्याला खरंच अभिमान वाटला पाहिजे. आणि या मी आलेल्या या सगळ्या भगिनींचा, आमच्या सर्व मातांचं मी अभिनंदन करतो. कारण तुमच्यामुळे खूप छान सुरुवात झाली कार्यक्रमाची आणि मस्त वाटलं. भाषा मराठी आहे, पण मराठमोळे पण कुठून आणणार? ते मराठमोळे पण जे हे अशा सगळ्या या संस्कृतीच्या दर्शनातनं टिकून राहतं, ते पाहून फार आनंद वाटतो मला. तुमचं खरंच अभिनंदन. पूजा, पुढच्या गाण्यासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. Sa-re-ga-ma-pa, ay, yeah, sa-re-ga-ma-pa.